नमस्कार, नम्रता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असे कुरकुरीत आणि थोडेसे चटपटे असे फ्रिटर्स बनवणार आहोत, जे तुम्ही चहासाठी नाश्त्याला कधीही खाऊ शकता म्हणून। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे व त्याच्यात 2 टेबलस्पून घातलेलं आहे मी तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून घातलेलं आहे जिरे आणि अर्धा टेबलस्पून घालायचा आहे ओवा। ओवा थोडासा आपल्याला असं क्रश करून घ्यायचा आहे, त्याच्याने त्याची टेस्ट चांगली येणार आपल्याला। आणि इथे मी 1 टेबलस्पून घातलेला आहे लाल मिरची, मी घरीच अशी क्रश करून घेतलेली आहे आणि ती घालत आहे। ह्याच्याने थोडंसं तिखटपणा ह्याच्यात येईल, पण चव खूप छान येणार आहे। आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून तेल आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम सैल किंवा एकदम जास्त घट्ट असं पीठ नाही मळायचं आहे, नॉर्मल आपण चपातीसाठी जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला हे पिठाला चांगलं तेल चोळून घ्यायचं आहे, त्याच्याने आपले फ्रिटर्स म्हणजे मसालेदार पट्ट्या छान अशा खुसखुशीत होतील। बघा तेल असं चोळून घेत आहे मी आणि आता आपण ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे पीठ मळून झाल्यानंतर थोडं पाणी घालून। हे बघा छान असं मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आपण याला ह्याची थोडंसं पीठ असं लावूया पोलपीठाला आणि ह्याची पोळी लाटून घेऊया। जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही आहे, मीडियमच लाटून घ्यायची आपल्याला। बघा छान अशी लाटून घेतलेली आहे मी। ह्याच्यावर थोडंसं आपण मैदा असं पसरवूया आणि ह्याला असं फोल्ड करूया। आता फोल्ड करायचं आहे, परत थोडंसं ह्याला पीठ लावूया आणि ह्याला फोल्ड करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। ह्याला जास्त जाड असा थर झाला का ह्याला चांगले असे लेयर्स येतील। आता हे चांगलं मी असं लाटून घेतलेलं आहे आणि मधून कट करून घेतलेले आहेत। ते मी व्हिडिओ माझा शूट झाला नाही कट करतानाचा, पण फक्त असेच तुम्ही पट्ट्या कापून घ्या एवढ्या अशा ह्या साईजच्या आणि एकावर एक ते अशा ठेवा थोडं पीठ लावून। आणि ह्याला आता आपल्याला एक लेवलला नीट असे पसरून घेऊन, हे बघा केवढे छान लेयर्स आलेत त्याला। आता हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर पट्ट्या एकमेकाला जास्त चिटकून जातील। आपल्याला ते अशा सुटसुटीत ठेवायच्या आहेत। मग छान अशा झाल्यात लेयर्स, बघा किती छान आलेत, कलर किती सुंदर दिसतोय बघा। मी सुक्की लाल मिरची त्याच्यात कुटून टाकलेली आहे। एवढ्या अशा जाड ठेवलेल्या आहेत, तुम्ही अजून हवं तर पातळ करू शकता, पण एवढे जाड ठेवा, छान लागतील खायला। तेल तापलेलं आहे, आपण हे फ्रिटर्स याच्यात सोडून स्लो गॅसवर तळून घेऊया। 2 मिनटं आपण एका बाजूने चांगलं तळून घेऊया, नंतर ह्याला आपण पलटी करूया। आणि हे खरंच तुम्ही खाऊन बघा, बनवून फार छान लागतात, चवीला अगदी कुरकुरीत आणि मस्त असे लागतात। हे बघा सगळे तळून झालेले आहेत आणि एक मी असा जरा मोठा केलेला तोही मी ह्याच्यात सोडलेला आहे आणि बाकीचेही सोडून आपण सगळे असे तळून घेऊया। हे बघा छान असे, बघा तुम्हाला दाखवतो मी किती छान आपले झालेले आहेत फ्रिटर्स। आणि हा मोठा आपण केलेला तो आहे हा, तर ह्याचा आवाज बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत हे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रता's किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बघा किती मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत, लेयर्स बघा किती छान आलेले आहेत आतमध्ये।